आपलं इथे काय बिहार पॅटर्न किंवा काय देणगी आमची घ्या असं तर आपण कोणाला फोर्स करू शकत नाही. फोर्सच नाही करू शकत. बरोबर. आपली कंट्री डेमोक्रेसी आहे ना, खरी फ्रीडम ऑफ गोष्ट. स्पीच आहे, फ्रीडम ऑफ राईट आहे. अरे गणेश उत्सवची सुरुवात आमच्या फाउंडरनी केली हो 1892 ला. बरोबर. श्रीमंत भाऊसाहेब रंगारींनी केली, लोकमान्य टिळकांनी केली आहे बरोबर. गणेश उत्सवाची. तेव्हा आपण कोणी जन्माला आलो नव्हतो. राईट. हे लग्न दोघांमध्ये आहे, तिसऱ्यात तुम्ही येऊ नका मध्ये. ओके. ते आमच्यात लग्न आहे. आमचं लग्न जे आहे मंडळ आणि आमच्या, ते आमची लग्न व्यवस्थित चालली तर ते चालेल, नाही चालली तर नाही चालणार, डिव्होर्स होईल. तुमच्याबद्दल खाली जेव्हा तुमची काही घोषणा होते तेव्हा खाली ट्रोलर्स लोक प्रश्न विचारत असतात, पुनीत बालन यांच्यामुळेच पुण्यातला गणेशोत्सव साजरा होतो का? त्यांनी काय पुण्याचा गणेशोत्सव विकत घेतलेला आहे का? हे बघा, हे पुणे काय, पुणे हे विद्याचं माहेरघर आहे आणि संस्कृतीची राजधानी आहे. बरोबर. पुण्यात खूप इंटेलेक्च्युअल किंवा सुशिक्षित लोक राहतात. जे सुशिक्षित लोक आहेत, जे इंटेलेक्च्युअल लोक आहेत, त्यांनी ह्या निर्णयाचं स्वागत केलंय डीजे मुक्तच. राईट. कारण ह्याच्यावरच ट्रोलिंग हो हो बरोबर. जे ट्रोल करतायत बरोबर, ते सुशिक्षित नाहीत का असं मी नाही म्हणत. असं विचार येतो कधी कधी लोकांच्या मनात. पण हे जे ते लिहितात की तुम्ही पुण्याचा गणेश उत्सव विकत घेतलाय का, की तुम्ही हे चालवत आहे, मी स्वतः कधी म्हणलं नाही की मी पुण्याचा गणेश उत्सव विकत घेतलाय किंवा चालवलाय. बरोबर. मी इंटरव्ह्यूच्या आधीच म्हणलंय की जी जाहिरात आम्ही देतो ती मंडळ आणि आमची कंपनी याच्यात एक करार आहे, एक ऍग्रीमेंट आहे. बरोबर. त्यांच्याकडे परवानगी आहे एवढी रनिंग फूटची, एवढी कमाण्याची. आमच्यात एक संवाद, आमच्या टीम आणि त्यांच्यात एक संवाद असतो. त्याच्यानंतर एक रक्कम ठरती आणि त्याच्यावरनं आम्ही जाहिरात देतो. राईट. असं फोर्सफुली तर होत नाही. बरोबर. आपलं इथे काय बिहार पॅटर्न किंवा देणगी आमची घ्या असं तर आपण कोणाला फोर्स करू शकत नाही. फोर्सच नाही करू शकत. बरोबर. आपली कंट्री डेमोक्रेसी आहे ना, फ्रीडम ऑफ स्पीच आहे, फ्रीडम ऑफ राईट आहे, सगळ्या गोष्टी इथे. बरोबर. तर हे जे लोक कमेंट करतात ना की तू आता आला आहे, अगोदर गणेश उत्सव. अरे गणेश उत्सवची सुरुवात आमच्या फाउंडरनी केली हो 1892 ला. श्रीमंत भाऊसाहेब रंगारींनी केली, लोकमान्य टिळकांनी केली आहे गणेश उत्सवाची. तेव्हा आपण कोणी जन्माला आलो नव्हतो. खरी गोष्ट. तेव्हा गणेश उत्सवाची सुरुवात झाली आहे. तर तुम्ही मला यांना एकच उत्तर देईल, तुम्ही मला शिकवू नका की गणेश उत्सव आधी व्हायचा नाही काय व्हायचा. आधी पण गणेश उत्सव व्हायचा, आता पण गणेश उत्सव होतोय आणि पुढच्या काळात पण गणेश उत्सव होईल. बरोबर. पण ह्या जी गोष्टी आहेत ही अग्रीमेंटच्या हिशोबाने आहे, फोर्सफुली नाही. मी तर अजूनही म्हणतो, ज्यांना माझे हे विचार पटत नाही की आम्ही डीजे ला आम्ही जाहिरात देणार नाही, त्यांनी जाहिरात घ्यावी नाही. ज्यांना विचार पटेल त्यांनी घ्यावं. बरोबर. प्रत्येक मंडळ सक्षम आहे हे मान्य करतो. माझ्या जाहिरातीमुळे मंडळ चालत नाही हे मला पण माहिती आहे. मंडळाचे पदाधिकारी हे सगळे सक्षम आहेत. बरोबर. पण जाहिरातीने एक मंडळाला सपोर्ट येते. राईट. ओके. आज कोविडच्या काळानंतर ही सपोर्ट का झाली? ह्या 2 वर्ष कोविडमध्ये आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती गंभीर झाली. बरोबर. त्याच्यात व्यावसायिक किंवा जे दुकानदार असतील, हे असतील, जे वर्गणी द्यायचे ते द्यायला थोडं खंडकले, त्यांची क्षमता कमी झाली, कॅपॅसिटी कमी झाली. तेव्हा आम्ही आलो पुढे की आपला उत्सव हे संपायला नाही पाहिजे, म्हणून जाहिरातीच्या माध्यमातून आम्ही मंडळांना मदत करू. ओके. आम्ही हे नाही म्हणलं की आम्ही मंडळ विकत घेऊ, आम्ही मंडळांना मदत करू. आजही माझी स्टँड क्लिअर आहे. आज मंडळांना आम्ही मदत करतो. आम्ही मंडळ काय हायजॅक केली किंवा विकत घेतली किंवा गणेश उत्सव विकत नाही घेतलाय. गणेश उत्सव आधी पण व्हायचा, आता पण होईल, पुढच्या काळात पण होणार आहे. आता मंडळ आणि आमच्यातलं करार जे आहे ते आमच्यातलं आहे. ते म्हणतात ना टू पार्टी अग्रीमेंट, टू पार्टी अग्रीमेंट है. तो शादी 2 जन का है, उसमें बेगाना अब्दुल्ला क्या करेगा? तर बेगाना अब्दुल्लांना म्हणतो मी की लग्न दोघांमध्ये आहे, तिसऱ्यात तुम्ही येऊ नका मध्ये. ते आमच्यात लग्न आहे. आमचं लग्न जे आहे मंडळ आणि आमच्या, ते आमची लग्न व्यवस्थित चालली तर ते चालेल, नाही चालली तर नाही चालणार, डिव्होर्स होईल. पण याच्यामध्ये एक आहे मीम्स, तो पण फिरला, गेल्या वर्षी तो व्हिडिओ पण फिरला की विदाउट पुनीत बालन. ते तर आम्हीच आलो ना. मी सांगतो की 9:30 वाजता जेव्हा आम्ही अलका चौकात आलो तेव्हाच उदाहरण तुम्ही म्हणले ना, का डीजे मुक्त केले, ती चित्र तुम्ही ते व्हिडिओ काढा, आज मी दाखवेल. 4ही बाजूनी डीजे होती आणि ते प्लाझ्मा साऊंडनी एवढी त्रास झाली. ते बिचारे आमचे 3 जे पथक त्याचे आवाजच निघाले नाही. एकदम विसर्जन मिरवणुकीला उशिरा झाला. 3:30 ला आम्ही निघालो भाऊरंगारी आणि 9:30 ला आम्ही अलका चौकात होतो. तिकडे त्यांनी कोणतरी ते
पब्लिसिटी स्टंट करायला काही कोणी करतं, ओके, ते इग्नोर आहे. विदाऊट पुनीत बालन काय, अहो मी आता परत तेच सांगतो, पहिलं गणेशोत्सव व्हायचा नाही का, तेव्हा विदाऊट पुनीत बालन झालं. 1892 ला काय पुनीत बालनचं किंवा 1893 ला पुनीत बालनचा जन्म झाला होता काय? ओके. नाही, 1984 ला जन्म झालाय. मी आलो मुख्य गणेश उत्सवात 2019 ला, त्याच्या अगोदर गणेश उत्सवाचा कार्यकर्ता होतो मी उदय तरुण मंडळ. बरोबर. तर मला ह्या लोकांनी शिकवायचं नाही की गणेश उत्सव विकत घेतलाय का किंवा काय केलंय. आधीचं गणेश उत्सव पण आम्ही पाहिलंय, आत्ताचं पण पाहिलंय, पुढचं आम्ही बघणार का नाही माहिती नाही, पण गणेश उत्सव 100% होणार, 100% गणेश उत्सव होणार. ओके. पण आमचा प्रयत्न हेच आहे की संस्कृतीला शोभणारा गणेश उत्सव आम्ही करणार. ओके, हा तुमचा स्टँड आहे क्लिअर. ही आमची स्टँड खूप क्लिअर आहे की संस्कृतीला शोभणारा पवित्र गणेश उत्सव, धार्मिक आणि परंपरांनी साजरा करणारा गणेश उत्सव आम्ही साजरा करणार ह्या वर्षी नाही, अनेक वर्ष पुढे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.